श्री स्वामी समर्थ। आता हे आळूचे पानं पाहून तुम्हाला वाटलं असेल की आपण वड्या करणार आहोत आळूच्या पानाच्या, पण नाही आहे। आपण आज ह्या आळूच्या पानाची भाजी करणार आहेत। त्यासाठी काय करायचं, ह्या आळूचे पानं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ह्या शिरा काढून फक्त मधलेच असं पान घ्यायचे आणि शिरा घ्यायच्या नाही आहेत त्या पानाच्या। आणि जास्त कवळं असल्यावर शिरा घेतल्यात तरी चालेल, परंतु जर निब्बर पानं असलं तर त्याच्या शिरा घ्यायच्या नाही आहेत। फक्त मधलं असं कवळे असे पानं काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने सगळ्या पानाचे मी शिरा काढून घेतलेले आहेत। आणि आता काय जे देठ आहेत की नाही पानाचे, ते देठ पण असे सोलून घेऊन मधला भाग असा काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचे तुकडेही छान होतात आणि वरच्या भागामुळे ते तोडता पण येत नाही। कधी पण या आळूच्या पानाची भाजी, देठांची जरी भाजी करायची असली ना तरी वरची साल काढूनच ते देठांची भाजी करतात। आता मी देठही छान सोलून त्याचे तुकडे करून या पानामध्ये घेतलेले आहेत। आता हे सर्व काय करायचं, आळूचे पानं असे धुवून घ्यायचे। आपण जे काढून घेतले होते की नाही शिरा काढून, असं जे निवडून घेतलं होते आळूचे पानं, ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्याला काय करायचं, बारीक असे चिरून घ्यायचे आहेत। आता मी इथं काय केलं, सगळं अगोदरच धुवून घेतलेत आणि नंतर चिरलेत। आपण इतर पालेभाज्याप्रमाणेच अगोदर भाज्या धुवायच्या आणि नंतर चिरायच्या। आता हे एका पातेल्यामध्ये मी घातले चिरलेले आळूचे पानं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि हे छान असं शिजवून घ्यायचे हे आळूचे पानं नुसतं पाणी घालून। आता आपली इथं आळूचे पानं छान असे शिजलेले आहेत। आपण काय करूया, त्यातलं काळं पाणी काढून घ्यायचे आणि आता ही आळूची पानाची जी भाजी आहे की नाही, आता ते काय करायचं, एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे, कारण आपण त्याच पातेल्यामध्ये ह्याला भाजीला फोडणी देणार आहोत। आणि छान असं त्याचं काय करायचं आहे, अशी घोटून घ्यायची आहेत पानं आणि नंतर त्यामध्ये ओबडधोबड कुटलेलं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचे, 2 चमचे बेसन पीठ घालायचे आणि बेसन पीठ हे आपण कोणत्याही पालेभाजीला घालतोच ना, अगदी तसं घालायचं आहे घोटून घेण्यासाठी। नंतर लाल तिखट घालायचे, हळद पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। त्यानंतर मी इथं 2 ते 3 तास इथं भिजवलेली हरभरा डाळ आहे, ती भिजवलेली हरभरा डाळ घातलेली आहे त्याच्यामध्ये। शिजताना घालायची नाही आहे, कारण ती काळी होऊ शकते किंवा डांडरल्यासारखी होऊ शकते, त्याच्यामुळं भिजवलेलीच इथं हरभरा डाळ घालायची आहे त्याच्यामध्ये। आता मी तेच पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, त्याच्यामध्ये तेल घातले। तुम्हाला फोडणीला हवे इतकं आपण तेल त्याच्यामध्ये घालायचे। नंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं घालायचे, जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे आणि आता लसूण छान असा त्यामध्ये तळला गेल्याच्या नंतर फोडणीमध्ये 2 टोमॅटो घातलेले आहेत मी इथं, बारीक चिरून घेतलेले आहेत 2 टोमॅटो, ते घालायचे आणि त्या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आणि छान असे त्याला असं गाळ होतील अशा पद्धतीने परतून घ्यायचे टोमॅटो। आता इथं टोमॅटो आपले छान असे परतलेले आहेत फोडणीमध्ये। आपण आता त्यामध्ये हे घोटून घेतलेली आळूच्या पानाची भाजी घालणार आहोत आणि ते छान असे त्या टोमॅटोमध्ये मिक्स करून घेणार आहेत। आणि आता आपल्याला जेवढी भाजी बनवायची की नाही तेवढं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि आता ह्या भाजीला उकळी फुटली की आपली भाजी तयार झालेली आहे, कारण का तर अगोदरच आपण भाजी शिजवून घेतलेली आणि हरभऱ्याची डाळही भिजवलेली आहे, त्याच्यामुळं भाजीला इथं अशी उकळी फुटली की समजायचं ही भाजी आता इथं तयार आहे खाण्यासाठी। तर अशा पद्धतीने आळूच्या पानाची भाजी तुम्ही नक्की करून पहा, किंवा तुम्ही कशा पद्धतीने करतात ते मला कमेंटमध्ये सांगा। तर ही भाजी मी केलेली ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगा। आणि हो, माझं जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।